श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. देव म्हणतात, बाळा, पुढील 11 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हा संदेश फक्त शेवटपर्यंत तेच ऐकतील जे खरे भक्त आहेत, अन्यथा ते कुणीही या संदेशाला शेवटपर्यंत ऐकू शकत नाही. ज्याच्यावर माझा वरदहस्त नाही. बाळा, तू तर सौभाग्यशाली आहेस. तू जर या पवित्र दैवी संदेशाला संपूर्ण ऐकण्यात यशस्वी झाला तर तुझ्यासाठी या रात्रीतून येणारे आशीर्वाद अद्भुत आणि चमत्कारिक असतील. बाळा, पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा, कारण यात तुझे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत. तुमची कठीण काळ समाप्त करण्यात आला आहे. देवाने तुमच्यासाठी ते द्वार उघडले आहे, ज्यात तुमच्यासाठी अधिक आनंद, अधिक उत्साह, अधिक सुख आणि अधिक पैसा ठेवला आहे. तुम्ही त्या पैशासाठी खूप काही धडपड करत आहेत. मला माहीत आहे की हे कलियुग आहे. प्रत्येकजण येथे आपल्या कर्माद्वारे ते प्राप्त करू इच्छिते, ज्यामुळे त्याला सुख, सुविधा, आनंद, सुंदर घर, सुंदर जीवन प्राप्त होण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते सर्व काही प्रयत्न एकत्रित करून देव तुमच्यासाठी मोठा आर्थिक चमत्कार घडवून आणणार आहे. तुमचा विश्वास अधिक बसेल, कारण देव तुम्हाला ती मदत देऊ इच्छितात. जर तुम्ही खूप काही आर्थिक संपन्नतेसाठी, आर्थिक प्रसन्नतेसाठी देवाकडे विनंती, प्रार्थना करत आहात तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण येणारे अद्भुत चमत्कार तुमच्या जीवनात ते घडवून आणेल ज्याची तुम्ही देवाकडे प्रार्थना करू इच्छिता. होय बाळा, देव तुझ्याशी बोलत आहे. तुझ्या सौभाग्य आहे की तू या इतक्या मोठ्या जगात देवाचे हे पवित्र शब्द तुमच्या समोर येताच ऐकत आहे. बाळा, तू दुर्लक्ष केले नाहीस, कारण तू हे चमत्कार प्राप्त करण्यासाठी उत्सुक आहे, आनंदी आहे आणि त्यावर तुझा संपूर्ण विश्वास आहे की देव तुझ्यासाठी ते चमत्कार घडवणार आहे. पुढील काही काळात तुम्ही पाहाल की तुमच्या समस्या असल्या काही मार्गाने समाप्त करण्यात येतील, ज्यासाठी तुमची निवड करण्यात येईल. देव तुमचे नाव त्या ठिकाणी घेऊ इच्छिता ज्या ठिकाणी तुम्ही पोचू इच्छिता. देव म्हणतात, ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल ज्याची तुला अपेक्षा आहे. अपेक्षा आणि आशा देवाकडे ठेवा, इतर मनुष्याकडे नाही, कारण मनुष्य ती वाईट खोड आहे की ते जेव्हा जेव्हा कोणी आपल्या जवळ येते तेव्हा त्याला खूप काही फसवण्याचे प्रयत्न करू लागतो, त्याला बुडवण्याचे प्रयत्न करू लागतो. तेव्हा असे लबाड आणि चुकीच्या लोकांपासून मी तुला दूर ठेवू इच्छितो. मला माहीत आहे की तू खूप काही असे अनुभव घेतले आहेस. तू आयुष्यात खूप काही ठिकाणी अशा लोकांचा सामना देखील करत पुढे आला आहेस, पण आता इथून मात्र घाबरू नकोस. मनातला शंका सोडून दे, कारण आता तुझ्या वाटेवर येणारे प्रत्येक जण तुला मदत करणारे आणि तुला पुढे नेऊ इच्छिणारे तुझ्या मार्गात मी पाठवत आहे. बाळा माझे ऐक, तुम्ही दररोज माझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करता, तरीही नेहमी मी तुमची काळजी घेतो. जर तुम्ही आता माझ्याकडे दुर्लक्ष केले तर मी तुमच्या समस्येत तुम्हाला मदत करू शकणार नाही. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ इच्छिता तर तुम्हाला देवाकडे ते लक्ष द्यावे लागेल. देवाला तुम्हाला काहीतरी द्यायचे आहे जे तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे. त्यात तुमच्यासाठी अत्यंत सुखद, आनंदी करणारी बातमी आहे. जर तू हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकणार असेल तर पुढे जा किंवा आत्ताच दुर्लक्ष कर, कारण याचा तुझ्या जीवनावर काही परिणाम होऊ शकतो. जर तू ते परिणाम टाळू शकतोस, कारण तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस, हे मला खात्री आहे बाळा, कारण तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस. तुझी ऊर्जा वाढवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा तुझ्या एक दिव्य ऊर्जा प्रवाही होऊ लागेल, कारण तुझ्यासाठी तुझा देव सतत कार्य करत आहे. तुम्ही स्वामीवर आणि स्वामीच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवताना मग मागे पुढे न पाहता फक्त आपल्या ध्येयाकडे चालत राहा, कारण देव तुम्हाला ते मदत करू इच्छितात. तुम्हाला ते सौभाग्य देऊ इच्छितो. देवी शक्तीवर आणि भगवंताच्या आशीर्वादांवर संपूर्ण विश्वास जो कोणी ठेवतो त्याला कधीही त्याच्या आयुष्यात अंधार दिसत नाही. त्याच्याकडे
येतो तो दैवी प्रकाश, दैविक ऊर्जा आणि त्याचे जीवन सुख, संपन्नता, आनंद आणि भरभराट यांनी पूर्ण जीवन संपूर्ण केल्या जाते. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात हे सर्व काही आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच्या संदेशाला लाईक करा आणि ज्यांना त्याची आवश्यकता आहे त्यांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही पुण्याचे अधिक भागीदार व्हाल. देव म्हणतात, तुझी ऊर्जा वाढवणारा हा दैवी संदेश मी ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत पाठवत आहे त्या क्षणापासून तुझ्यात ती ऊर्जा समाहित होईल आणि तुझ्याकडे येणारे आनंद वाढू लागते. तुला खूप काही संघर्ष आजपर्यंत जाणवत होता, तो देखील माझ्या शक्तीने तुला संघर्ष न वाटता तुला एखादी शिकवण जाणवेल. बाळा, जेव्हा एखादा सुंदर रम्य ठिकाण इच्छित करता की मला त्या जागी जायचे आहे, पोचायचे आहे, तर ते तुमचे पुढील ध्येय ठरते. त्याचप्रमाणे देवाचे आशीर्वादही प्राप्त करण्यासाठी मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व काही देवापुढे प्रगट करा. कारण तुम्ही जेव्हा देवाला प्रार्थना करता, देवापुढे ती विनंती करता आणि देवाला तुमचे ते सर्व काही सांगू इच्छिता, तेव्हा देव तुम्हाला त्या आशीर्वादाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद, चमत्कार देऊ लागतात. कारण देवाची ऊर्जा ही आनंद ब्रह्मांडात आहे, सतत तुमच्याकडे येणारे आहे, ते सतत जागृत आहे. तुम्ही फक्त नामस्मरण करून, देवाचे ध्यान करून, त्या शक्तीला जागृत करून आपल्या दिशेने आणू शकता. जर तुम्ही स्वामीचे संदेश आणि स्वामीचे चमत्कार अनुभवण्यासाठी या क्षणाला देखील सज्ज असाल तर तुमच्यासोबत ते घडू लागतील. कारण तुम्ही त्यासाठी देवाकडे इच्छा प्रकट केली आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे इच्छा प्रकट करता, प्रार्थना करता, तेव्हा तुमच्या दिशेने ते अद्भुत आणि चमत्कारिक आशीर्वाद येऊ लागतात. विश्वास ठेवा, देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. देव आज तुमच्या समोर उपस्थित आहे. तुमच्या मनातील भाव तुम्ही देवाला कळवा, तुमच्या इच्छा देवाला सांगा, कारण त्या पूर्ण होण्याची संपूर्ण खात्री आहे. कारण देव सतत तुमच्यासाठी कार्य करत आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुम्ही आजपर्यंत लहानपणापासून ज्या काही इच्छा मिळवल्या आहे, जे काही सुख मिळाले आहे, ते सर्व काही देवाकडूनच आले आहे. तेव्हा देवाला धन्यवाद करायला विसरू नका. तुम्हाला जर तुमचे आवडते नाते प्राप्त असतील, तुम्हाला जर तुमचे आवडते कार्य प्राप्त असतील, तुम्हाला तुमचे घरातील सुख प्राप्त असेल, तर देवाकडे धन्यवाद करायला विसरू नका. कारण देवाच्या अफाट ऊर्जेने, अनंत ऊर्जेने तुम्हाला ते सुख दिलेले आहे. तर त्यासाठी देवाला धन्यवाद करायला विसरू नका. कारण देव पाहतात ते तुमचे चांगले कर्म. कधी आपल्या वाणीतून कोणाचाही अपमान करू नका. जर कोणी लहान असेल, त्यापेक्षा मोठे असेल, पण त्याला योग्य ते सर्व काही मान सन्मान द्या. आणि त्यांना जर काही तुम्हाला चुकीचे वाटत असेल तर ते काही मोजक्या शब्दात त्याची चूक समजवण्याचा प्रयत्न करा. आणि तरी ते जर ऐकत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांना देवाच्या स्वाधीन करा, पण तिथे वादविवाद करू नका. कारण प्रत्येकजण येथे आपल्या कर्मानुसार कर्तव्य करत आहे. तेव्हा तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला पटत नसलेल्या ठिकाणी बोलाल तर वादविवाद होतील. पण ज्या ठिकाणी वादविवाद होण्याची शक्यता वाटते त्या ठिकाणी शांत राहा. सर्व काही देवावर सोपवून द्या आणि देवाचे स्मरण करा. तुम्ही खूप काही काळातच पाहाल की जी व्यक्ती तुमचा विरोध दर्शवत आहे, काही तुम्हाला चुकीचे दर्शवत आहे, त्या ठिकाणाहून तुम्हाला ती व्यक्ती टाळाटाळ करणे बंद करेल, तुम्हाला चुकीचे ठरवणे बंद करेल. कारण ती आता योग्य मार्गावर चालत आहे. तुम्ही जेव्हा देवाचे स्मरण करून त्याच्यासाठी प्रार्थना केले आहे, तर सर्व काही देवावर सोपवून निश्चित करा. त्यांना तो योग्य मार्ग दाखवला जाईल. ते तुमच्या कार्यात विघ्न आणणार नाहीत. ते तुमच्या कार्यात खूप काही अडथळे आणणार नाहीत. कारण देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे. जेव्हा देव प्रार्थना ऐकतात तेव्हा तुमच्यासोबत चमत्कार घडू लागतात. विश्वास ठेवा, देवाची अफाट अनंत शक्ती तुम्हाला सहाय्यक आहे. तुम्ही देवाचे नामस्मरण करत आहात, देवाची सेवा करत आहात, ते कधी व्यर्थ होणार नाही. तुम्हाला तुमचे इच्छित लवकरच प्राप्त होईल. स्वामीची दिव्य ऊर्जा सतत तुम्हाला सहाय्य करत आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला एकटे वाटते त्या ठिकाणी स्वामीचे स्मरण करा. स्वामींना ते सांगा की ज्या मला ठिकाणी भीती वाटत आहे त्या ठिकाणी तुम्ही माझी साथ द्या. स्वामी नक्कीच तुमचे ऐकतील यावर विश्वास ठेवा. आणि ज्या गोष्टी तुमच्या हातून निघून गेल्या आहेत असे तुम्हाला वाटत आहे आणि त्यामुळे तुमच्या मनात
कित्येकदा काही दुःख यातना होत आहेत की त्या गोष्टी निघून गेल्या आहेत, तर त्यापेक्षाही उत्कृष्ट काहीतरी स्वामी तुम्हाला नक्कीच देतील यावर विश्वास ठेवा. कारण देवाकडे तुमच्यासाठी प्रकाश आणि अद्भुत आशीर्वाद आहेत. जर तुम्ही पुढे चालत राहिला तर तो प्रकाश आणि काही भेटवस्तू आनंदाचे क्षण तुमच्या जीवनात येतील. हा विश्वास मनात ठेवा आणि स्वामीचे स्मरण करा. स्वामी तुम्हाला कधी एकटे ठेवणार नाहीत आणि तुम्हाला कधीही कुठेही दुःखी वाटणार नाहीत. स्वामीची दिव्य आशीर्वाद या संदेशाच्या मार्फत तुमच्यापर्यंत येत आहे. तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना ज्या शुभ आहे त्या सर्व काही स्वामी देव पूर्ण करोत आणि तुम्हाला असे मार्ग दिसोत ज्यावर चालताना तुम्हाला सुखाची आनंदाची प्राप्ती हो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.